नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर संध्याकाळचे 4 वाजले आणि माझ्या ब्लॉगला मी संध्याकाळी उशिरा सुरू करते, कारण की संडेचे दिवस आज खूप काम होते. पडदे वगैरे सर्व वॉश करायचे होते आणि आता थोड्याने मी पडदे वगैरे लावेला. आता थोडंसं बाहेर चाललं आहे, थोडंसं काम आहे. आजूची सायकल पण नीट करायची, त्याचं खूप रडायचं चालू तसं पण स्केटिंग तर त्याचे नट काय असे झालेले आहे तर ते घेतले. तर आता ते पण करायचे. चला पटकन मग दाखवते मंदिरात मग जाणार आहे. चला मग ते सायकल घेतली का रोहा आणि प्रणू? हाँ हाँ ठीक है प्लीज। हाँ क्यों ना बस इसमें ना हमेशा टाइम नहीं मिलते। हा ना. काय झालं ते बिचारीचं ऍडमिशन? काय नाही, तिच्या आईला काय बघ की आता मी किती सरप्राईज झाले. हा ना. केसीच करायचं सर मला तिथे आली नाही, म्हटलं आवाज असं जाऊ दे म्हटलं. मी खूप कसं वाटते ना, कोणाला पण चांगलं करायला. एवढं चांगलं राहिले का जग? जग सोड की आपल्यालाच कुठे स्वतःच्या नको. चल चल तू बाजू.
कशा आहेत सर्वजण. सोनाली लायस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज दुसरा दिवस आणि कालचाच कंटिन्यू करते. आता मी आद्विकला घेऊन चालले स्कूलला. चल आणि त्याला स्कूलला सोडवेन मग, कारण की बाबाने आले. बाबा 2 दिवस नाही, उद्या बसते, संध्याकाळी येतील. तर चला मग आता निघालो. आता आद्विकला सोडते मी स्कूलला आणि नंतर बोलते तुमच्याशी. तो म्हणतोय की तुझ्या स्कूलला चल, पण आता टाइम पण झालेला आहे. आता इथं सोडते मी त्याला. घरचे 2:30 वाजले आणि मी आद्विक आणि मी आत्ता आलो स्कूलमधून. तर आद्विक पण फार दमला होता. त्याला चेंज वगैरे करते, तोंड हातपाय थोडंसं खायला देते आणि नंतर झोपवणार आहे. मग मला पण थोडीशी कामं आहे, ती कामं आवरणार आहे मी. आणि खूप थकलो बापरे, एवढं लांबून चालत यायचं ना, कंटाळा येतो. तर चला आता पटापट चेंज करते. मला मशीनला कपडे लावायचे. तर पुढचं बेडशीट पण टाकायचं आहे. बेडवरचं ते राहिलं होतं तेवढं, बाकीचं तर मी बरंचसं वॉश केलं. उशांना कवर, लोडला कवर ते लावायचे मला, धुवायला टाकलेले होते. तर चला पटकन आता आवरून घेते. परत संध्याकाळी दिवशीला पण मला आणायला जावं लागेल. तर त्यांचा अभ्यास ह्या गोष्टी असतील. तर बाबा तर नाही आहे म्हणून मग धावपळ चालली जरा. तर चला पटकन आवरते, त्याला खायला देते थोडंसं आणि मग झोपवते. बोलते तुमच्याशी. इथे मी आद्विकला खायला दिलं आणि कार्टून पण लावून दिलं आहे. तोपर्यंत म्हटलं चला मशीनला कपडे लावून घेते. आणि काल ॲक्च्युली खूप मी 2दा मशीनला कपडे लावले दिवसभरामध्ये. पडद्यांचं वेगळं लावलं, नंतर कपड्यांचं वेगळं. आणि आता तरी थोडेसे नंतर अजून आजचे थोडे जास्त अजून निघाले कपडे, तर ते परत मी आता मशीन लावते. सलग मी 3दा लावून टाकले 2 दिवसात. तर म्हटलं जाऊ ते आता पटकन टाकते. मग नंतर काय रेग्युलर काही नाही काम राहणार. आता मार्गशीर्ष सुरू झालं आहे आजपासून. तर मग घरची साफसफाई आणि काल पडदे वगैरे लावून घेतले. संध्याकाळी स्वयंपाक आणि खूप थकले होते म्हणून काल मी जास्त शूट काही केलं नव्हतं. तर लगेच संध्याकाळी पडदे पण इथं पाहू शकते लावून घेतलेले होते. आणि खूप छान वाटतं आहे. आता पडदे वॉश केल्याने एवढे भारी वाटतं आहे ना घरामध्ये. सर्व मी झटकून घेतलं आहे, घरामध्ये सर्व आवरलं. तर इतकं भारी वाटतं आहे ना, एकदम फ्रेश वाटतं आहे घरामध्ये. तर या सर्व कपड्यांच्या त्या घड्या करून ठेवते. कालचे जे कपडे होते ना धुतलेले, ते सर्व आता मी ठेवून घेते. आणि आता नवीन टाकले, आता टाकावं लागते तिथं परत, कारण की मी सर्वच टॉवेलपासून कपडे, उशांचे कवर, लोडचे कवर, हे सर्व टोटली वॉश केले मी काल दिवसभरामध्ये 2दा मशीन लावून. तर आता हे सर्व जिथल्या तिथं मी ठेवून घेते. ज्याचे त्याचे कपडे जिथल्या तिथं जागेवर ठेवले की त्यांना म्हणजे भेटतात, कोणी कोणाच्या कपड्यांना हात लावत नाही. म्हणून आमच्या चौघांचे पण कपडे वेगवेगळेच असतात ठेवलेले, वापरायचे वेगळे, चांगले प्रत्येकांचे असं वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले असतात. म्हणून मग काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मग मम्मी हे कुठे आहे ते कुठे आहे, कोणी काही आद्विकलासुद्धा त्याचे कपडे भेटतात असे. तर इथं पाहू शकता, हे आता उशांचे कवरसुद्धा मी लावून घेत आहे. आणि आता पुढे जे लोड आहेत ना, तर त्यांनासुद्धा हे कवर लावून घेते मी. तर हे मागच आम्ही घेतले होते, पण खूप असे खराब झाले, व्हाईट होते हे सर्व. तर जास्तच खराब होऊन गेले, असं येलो येलो कलर आला आहे. त्याला वरचे कवर चेंज करावे लागतील. तर ते कदाचित हे लोडच्या कवरचं जे वरचे कवर त्याचं ब्राऊन त्याला लागलं आहे, कदाचित असं झालं आहे. तर आता आद्विक चालले त्याचं खायचं काम असतं, व्हील्स खातो आहे तो. आणि मी तर माझं आवरून घेते आणि मग त्याला थोड्या वेळ त्याचं खाऊन झालं की झोपून देईन. तर चला मग परत जे दिवसभरात करेल ते. त्याच्यानंतर मी सर्व आवरलं, आद्विकला झोपवलं. त्याच्यानंतर मग मी भांडे पण घासून घेतले, सर्व किचन आवरलं, कपडेसुद्धा टाकले गेले माझे, आवरलं. आता मी मस्त छान पराठे सकाळी धपाटे केले होते कोथिंबीरचे, एवढे टेस्टी ना मस्त. तर मस्त मी छान गरम केले आता तव्यावर, मस्त भांडे घासेपर्यंत गरम पण केलं मस्त. आता खाते थोडा वेळ आणि बस TV बघते. मग संध्याकाळी चहा वगैरे आद्विक उठला की मग दिशेला पण घ्यायला जायचं आम्हाला. तर तुम्हाला दाखवते मी कसे धपाटे बनवलेले होते. खरपूस केलेले होते, एवढे भारी लागतात दह्यासोबत. तर दिशूने तर खाल्ले दहीसोबत, 2-3 खाऊन गेलेली आहे. सगळं किचन ओटा इथं पाहू शकता क्लीन करून घेतलं. चला आता खायला घेते मी आणि बोलते नंतर. खरपूस झालं आहे मस्त छान. तर इथं मी मस्त TV बघता मस्त छान एन्जॉय करते. धपाटे कोथिंबीरचे आणि खूप गावरानी छान कोथिंबीर होती ना, तर खूप टेस्टी होते त्याचे धपाटे केलेले. तर आज मी टिफिनला तेच केलेलं होतं, दुसरं काही नव्हतं, कारण की आज बाबा पण घरी नव्हते म्हणून. मग नाही तर आमटी वगैरे असं थोडंसं
रशाची भाजी बनवायला लागते, पण आज मग आम्हीच होतो तर म्हटलं चला आणि हे आमचं होऊन जातं मग. तर इथं मी आता भाजी पण निवडायला घेते. माझं खाऊन झालं आहे आणि इथं दुसऱ्या दिवसाची तयारी करून ठेवावं लागते. मग मी बाजारात काल गेलेली होती ना, तर तेव्हा मी बटाटे परत ही शेपूची भाजी आणली. मला शेपूची भाजी प्रचंड आवडते आणि शेपूची भाजी पण मी आता घेते आणि उद्या मग टिफिनला वगैरे केली जाईल म्हटलं. तर काल कसं टाईम झालं आणि खूप थकले पण होते म्हणून मी ठेवून दिली, नाही तर मी वेळेच्या वेळी भाज्या निवडूनच ठेवत असते फ्रीजमध्ये. पण मग आता वेळ आहे ना, तर आद्विक झोपलेला आहे आणि एवढं भाजी वगैरे निवडून घेते, चहा वगैरे घेते. मग आद्विकला उठवेन आणि दिशूला घ्यायला पण जायचं आहे मला. तर आज अशी निवांत कामं म्हणजे पटापट आवरून घेतली आणि थोडासा वेळ पण माझ्यासाठी मला मिळाला. थोडंसं टी व्ही बघत बसले आज, नाही तर खूप दिवसातून मी टी व्ही पण मला बघायला पण होत नाही. हे कामं ते कामं असं निघतच असतं माझी. तर आता पटकन मी ही शेपूची भाजी निवडून घेते आणि मला तर खूप आवडते, शेंगदाण्याचं कूट घालून मी करत असते. तर इथं झाली माझी निवडून. आता मस्त मी चहा पण ठेवून घेणार आहे गरमागरम आणि थोडा वेळ म्हटलं थांबा अजून, निवांत मस्त टी व्ही बघत बसले. तर घरी कोणीच नाही आज, आद्विक झोपलेला, एकदम शांतता आहे घरामध्ये. आणि खरंच असा वेळ ना कधी कधी हवा असतो आपल्यासाठी. काही कधी कधी ना खूप आपल्या डोक्याला ताण पडतो कामाचं सर्व गोष्टीचा, तर असं निवांत क्षण मिळाला नाही तर थोडंसं शांतता मिळते. आणि खरंच मला असं एकांत मिळाला ना, मला खूप आवडतं आणि सर्वात जास्त माझं फेवरेट आहे असं मला एकांत मिळालेलं. तर आता मी इथे चहा मस्त ठेवलेला आहे, तर तो घेऊन येते. मस्त चहा गरमागरम ब्लॅक टी घेणार आहे. तर मला कधी कधी बिस्किट खायचे राहिले तरच मग मी दुधाचं घेत असते, नाही तर अदरवाईज मी आता ब्लॅक टी दीड वर्ष होऊन गेला, आता 1.5-2 वर्ष होतील मी ब्लॅक टीच प्यायला लागलेले आहे. तर ही एक चांगली सवय मला लागली ब्लॅक टीची. आणि मस्त गवती चहा पण माझ्या गॅलरीमध्ये गवती चहाचं प्लांट आहे, तर इतकं भारी ना, मग मी रोज एक पान तोडून आणते, गवती चहा करत असते आणि मस्त आता टी व्ही बघता बघता इथे माझा ब्लॅक टी एन्जॉय करते मी. आणि आज खूप असं मन नाराज पण आहे, असं करमत पण नाही, असं खूप कधी कधी ना मन काय वेगळंच चालतं मनामध्ये. तर बसली अशी निवांत म्हणून मग म्हटलं चला टी व्ही बघू आपण. आणि घरात पण आता बोलायला कोणी नाही आहे, तर छान असं टी व्ही बघता बघता निवांत क्षण मी घालवत आहे माझा. आणि या मग तुम्ही पण चहा प्यायला. निघाले आणि आद्विक झोपेतच होता, झोपेतून उठवलं त्याला. आता घेऊन चालले मी, पटकन जाते आणि तिला घेऊन येते. चला मग. माधवनगर इकडे गाडीवाल्याच तर आद्विक आणि दिशू समोसे खात आहे. इथं आम्ही आता चाललोय आणि आता दिवाबत्ती लावायचा टाइम झालाय, तर चला पूजा करून घेते.
खाऊन धूप पण मी घरात फिरवली. आजपासून मार्गशीर्षाचा महिना आहे, तर मी रोज धूप असं फिरवणार. 1 महिना पूर्ण हा महिना माझं नॉनव्हेज बंद. बाकीचे खातात मध्ये, पण इतकं नाही. पण माझं बंद आहे. मी गुरुवारचे कळस पण मांडते. तर आता यांना स्वयंपाक करते. तर खिचडी बनवून घेते. काही बनवायचं नाही, जास्त खिचडी बनवते आणि बघते काहीतरी अजून काय करता येईल. तर चला मग पटकन बनवते आणि बोलते. पटकन आता खिचडी टाकून घेते मी. थोडीशीच करणार आहे, जास्त नाही करणार नाही. आता नाही, आता नको, त्रास होईल. नको आता इतकं एकदमच. हो दे, उद्या खाऊ. त्रास होतो, त्रास. जाऊ दे, तर स्कूलला खायचं. हा, बंद कर कधी. त्यासाठी ना थोडीशी शेपूची भाजी केली आहे आणि इथं खिचडी पण केली मी. आणि मंडळी, आता हा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि असं माझं होतं रुटीन. तर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझी गाठी घ्या. बाय.